प्रणाम. मुंबई आणि बॉम्बे वादावर आज आपण प्राध्यापक नेने सरांकडून भरपूरच काही ऐकणार आहोत आणि बरंच धक्कादायक असेल ते. पण ते सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक असं की माझे फेसबुक फ्रेंडची कॅपॅसिटी संपली, त्यामुळे बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनविधी थत्ते ही जी दोन माझी फेसबुक आहेत, त्याला आता फ्रेंड्स तुम्ही होऊ नका. तू उगाच रिक्वेस्ट पाठवतोय तुम्ही हजारो, काय उपयोग नाही. फॉलो करा. दुसरी गोष्ट, आमचा हा जो अनिल गगनविधी थत्ते चॅनल आहे तो सबस्क्राईब अजून हवा तसा नाही झाला. पाहिला जातो पण सबस्क्राईब होत नाही. तो सबस्क्राईब करा. त्याचे 1,00,000 क्रॉस झाले की मला मग अधिक व्हिडिओ टाकता येतील. ते एक झालं. दुसरं, रील्स, शॉर्ट्स आणि इन्स्टा याच्यावर पण आम्ही आहोत. फेसबुकचं मी सांगितलंच तुम्हाला, आणि फेसबुकवर जवळजवळ रोज एक 8-10 तरी व्हिडिओ आले मी टाकतोय. तर ते सगळं बघा. ही विनंती, सबस्क्राईब करा ही विनंती, फॉलो करा ही विनंती. आणि आता बॉम्बे आणि मुंबई वादावर आत्ता माझी थोडी पंचायत अशी झालेली की सकाळपासून मी आणखीन तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही कोणकोणते सर न्यूज चॅनल आम्ही चालवतो. आपला तर चालवतोच, त्याशिवाय मुद्दा भारत का म्हणून एक हिंदी चॅनल चालवतो. त्यानंतर सवाल पे बवाल नावाचा आणखीन एक हिंदी. हे सगळे सबस्क्राईब करायचे तर करू शकता तुम्ही. सवाल पे बवाल, मुद्दा भारत का हे दोन हिंदी आहे. भारतीय पॉलिटिक्स या नावाचा एक आहे आपल्या दरेकरचा. त्याच्यामध्ये परत आम्ही मराठी एक व्हिडिओ चालवतो. त्यानंतर न्यूज अँड व्ह्यूज म्हणून एक आहे, तो इंटरनॅशनल इंग्लिश चॅनल आहे यूट्यूबचा, तर त्याच्यावरही आम्ही असतो. मला वाटतं झाले आता भरपूर आहे. आणि आणखीन सुटे पण बऱ्याच ठिकाणी, पण हे म्हणजे तुम्ही हे करू शकता. तर सर, आता तुमच्या हाती. मला आणखीन सांगायचं होतं. अरे माझी आता शुगर डाऊन आहे चक्क. मी मगासपासून चॉकलेट बिकलेट खाऊन तिला बूस्ट, जेवण झालं व्यवस्थित खरं म्हणजे, काय मला कळत नाही. लोकांची शुगर वाढते म्हणून बोंब मारतात. माझी शुगर पथ्य पाणी एवढं कडक पाडतो मी. सर माझं कौतुक केलं पाहिजे. मी आता 76 पूर्ण करून 77 मध्ये राहणार, पण मी खूप पथ्य पाळतो. तर त्याचा परिणाम कधी कधी उलटा होतो की डाऊन होते. आता मी डाऊन आहे, तर त्यामुळे तुम्ही अप व्हा आणि बोलायला सुरुवात करा. मी आज ऐकण्याच्याच भूमिकेत आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसचे मिनिस्टर ऑफ स्टेट जितेंद्र सिंग हे एका कार्यक्रमासाठी IIT आले होते मुंबईमध्ये. आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जे काय भाषण केलं, तर ते बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं की मला बरं वाटतंय की IIT बॉम्बेचं नाव अजून तुम्ही लोकांनी बदललं नाहीये. पुढे जाऊन ते म्हणाले की नाहीतर हल्ली फॅशन झाली आहे की शहराचं नाव बदललं की सगळ्याच संस्थांची पण नावं बदलण्याच्या मागण्या पुढे येतात. तरी पण IIT बॉम्बे आणि IIT मद्रास या 2 संस्थांची नावं तशीच ठेवली असल्यामुळे मी ॲक्च्युली तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतो, असं हे त्यांनी वाक्य ते बोलले. जाहीर आहे ते बोलल्यानंतर तुम्ही लोकांना हातामध्ये एक इश्यू म्हणजे फुल टॉस दिला लोकांना, आणि विरोधी पक्ष त्याच्यावर 6 मारायला टपलेले आहेत. तर तसा पहिली 6 राज ठाकरेंनी लगावली आहे. त्यांनी सांगितलं की जितेंद्र सिंग जे काय बोलले ते भारतीय सरकार किंवा भारतीय जनता पार्टीच्या पोटात जे होतं ते जितेंद्र सिंगांच्या ओठात आलं आणि ते बोलले. राज ठाकरे पुढे जाऊन बोलले की जितेंद्र सिंग यांचा तसा बघितला तर महाराष्ट्राशी, मुंबईशी काही संबंध नाही, महाराष्ट्राशी काही संबंध नाही, गुजरातशी काही संबंध नाही. गुजरात एवढ्यासाठी ते बोलले की गुजरातमधनं मोदी आणि अमित शहा येतात. जितेंद्र सिंग येतात काश्मीरमधनं. हो. हां. आणि मग ते आले एक तर मुंबईमध्ये. ठीक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा MOS असल्यामुळे ते इथे आले त्या कार्यक्रमासाठी. पण मग त्यांना हा विषय किंवा ही कॉमेंट करायची काही गरज नव्हती, खास करून जेव्हा ते प्राईम मिनिस्टर ऑफिसचे सुद्धा MOS आहेत. आणि त्यामुळे निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुका तोंड राज ठाकरेंनी डायरेक्ट तो संबंध जोडला प्राईम मिनिस्टर ऑफिसशी, आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या मनामध्ये असं काहीतरी खलबत असावं म्हणून त्यांनी एक भीती व्यक्त केली. आणि मुंबईकरांना एक त्यांनी वॉर्निंग सारखी दिली की तुम्ही सतर्क राहा, केंद्र सरकार असं मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करू इच्छिते. मुंबईची जी
ओळख आहे ती पुन्हा हळूहळू पुसून टाकून पुन्हा मुंबईच्या ऐवजी बॉम्बे करण्याचा प्रयत्न करू इच्छिते. त्याच वेळेला जे म्हणतात ना की आगीत तेल ओतण्याची घटना घडते, तशी दुसरी घटना घडली. हिवाळी अधिवेशन केंद्राचं नवीन आता सुरू होतंय. त्या हिवाळी अधिवेशन लोकसभेचं, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे विषय काय काय आपले होणार आहेत, तर त्याच्यामध्ये एक विषय असा होता की चंदीगड ही जी पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे आणि युनियन टेरिटरी आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्याची जी काय म्हणतो आपण कायदा सुव्यवस्था योजना जी आहे ती ह्या दोन सरकारांच्या ऐवजी ती केंद्र सरकार स्वतःच्या हातात घेऊ इच्छिते, असं ते बिल त्यांचं होतं त्यांच्याकडे. त्याला लगेच तीव्र रिॲक्शन आली हरियाणामधनं आणि पंजाबमधनं. काँग्रेस, आप सगळ्या पार्ट्यांनी त्याला विरोध केला आणि 24 तासात केंद्र सरकारने त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की हे बिल आम्ही या वेळेला आणणार नाही. पण राज ठाकरेंनी त्या बिलची सुद्धा आठवण करून दिली आणि सांगितलं की जे आत्ता ते चंदीगडला करू इच्छितात ते उद्या मुंबईचं करू शकतील. बरं, आता हा विषय अतिशय नाजूक विषय आहे, त्याच्यावरती थोडं सावधानीने बोलायचं झालं तर माझं असं वैयक्तिक मत आहे, कधी कधी काही गोष्टी अनाकलनीय असतात. ही गोष्ट पण मला पण अनाकलनीय आहे की का जितेंद्र सिंगांनी इकडे यावं आणि हे असलं बोल. स्थानिक संस्थांच्या निवडणुका समोर आहेत, प्रक्रिया सुरू झालेली असताना त्यांनी मुंबई बॉम्बे याच्यावरती भाष्य करायची गरज नाही. ओढून ताणून काही मागे देणं घेणं नाही. त्याचा त्यांनी पण लगेच क्लॅरिफिकेशन दिलं. काय त्यांचं म्हणणं असं की बॉम्बे हे हेरिटेज नाव आहे, ब्रिटिशांपासून दिलेलं. या दोन्ही संस्थांना हेरिटेज नाव आहे ती, IIT मद्रास आणि IIT मद्रास आणि IIT बॉम्बे. आणि ती जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण हीच नावं सगळी प्रचलित आहेत आणि ही जर का तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या IIT बॉम्बे किंवा IIT मद्रास या ब्रँड्सवरती परिणाम होईल, असं म्हणून मी हे बोललो, असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं. पण मूळ प्रश्न हेच उपस्थित होतो की यांनी बोलायचीच काय गरज होती? आता काहीच गरज नव्हती. ते ज्या कार्यक्रमात काश्मीरमध्ये तिथली आग पेटली ती विजत नाही, इथे कुठे नव्या आग यायला होत्या. तिथे अगदी बरोबर बोललात, काश्मीरमधले आहेत जितेंद्र सिंग. लडाख पेटलेला आहे, तिथे पण केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्यांना तिथे असेंब्ली राज्य हवंय आणि ऑलरेडी तिथे तर आंदोलन जोरात चालू आहे. जेलमध्ये आहे तो सोनम वांगचुक. तर त्यांनी इथे येऊन म्हटली तर आग लावल्या. या लोकांना अगदी एक प्रश्न विचारतो, बऱ्याच वेळा हे केंद्रीय नाही, आपल्या राज्यातल्या नेत्यांबद्दल बोलायचं कारण त्यातले बरेचसे मूर्ख आहेत हे आपण मान्य केलेलं आहे. पण हे पण काय जरा डोक्यात कमी आकलेनी कमी असतात का, एवढे केंद्रीय मंत्री असून वगैरे? मला याचं एक आश्चर्य वाटतं की हे जेव्हा लोक इथे येतात तर त्यावेळेला त्यांना प्रॉपर ब्रीफिंग केलं जात नाही की काय, असं वाटतं. हे ब्रीफिंगचा प्रश्न नाही, हा बेअक्कलपणाचा प्रश्न आहे की मुंबईमध्ये येतो, मुंबई पेटलेली आहे, मुंबईच्या निवडणुका आहेत, मुंबईच्या प्रश्नावर ऑलरेडी 2-3 पक्ष हे आहेत, तो येऊन मूर्खासारखा बोलतो. मी ते संजयचा नाही शब्द वापर, तू बॉम्बे बिंबे बोलून आग काय लावतो? आग लावायची काही गरज नाही. ती विजवायला फडणवीसांना धावले, त्याच्यात आणखीन गोंधळ. तो सांगा ना, मी त्या विषयावर कुठे फसले परत येणार होतो की ह्यांनी राज ठाकरेंनी हा विषय उचलल्यावरती नॅचरली भारतीय जनता पार्टी मध्ये डिफेन्सिव्ह बॅकफूट वरती गेली आहे आणि ते थोडंसं पॅनिक पण झाले आहेत. हे अगदी उघड दिसतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना लगेच दुसऱ्या दिवशी क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं. ते म्हणाले की मी केंद्र सरकारकडे दिल्लीला जाणार आणि त्यांना विनंती करणार की तुम्ही IIT बॉम्बेचं नाव बदलून IIT मुंबई करा. आता फडणवीसांना पण हे ऍक्च्युअली एरवी ते बोलले असते का? हे बोलले नसते, कारण की ते एवढी वर्षापासून मुंबई मुख्यमंत्री एवढी वर्ष मुंबई होऊन एवढी वर्ष झाली, ते कधी बोलले नव्हते. तर आता हे काय झालंय, राज ठाकरेंनी समोरनं तो विषय उचलल्यामुळे हे बॅकफूट वरती गेले. उचललाच पाहिजे आणि उचलला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्यांना ही भूमिका घ्यायला लागली की मी जाऊन तिकडे विनंती करतो म्हणून. तर एका लूज स्टेटमेंटचे किती परिणाम होऊ शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ह्यामध्ये मी थोडंसं आणखीन ऍड करू शकतो. मी जेव्हा अशा काही गोष्टी बोलतो आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना वाटतात की त्या भारतीय जनता पार्टीवरती मी टीका करतोय, आणि आपण जेव्हा जेव्हा आपल्या प्रतिक्रिया उघडल्यात व्हिडिओवरती, तर त्यात काही लोकांनी लिहिलंय की दयानंदने तर आम्हाला विरोधकांचे माणूस वाटतात वगैरे. असं तर विरोधकांचे माणूस वगैरे वाटतात, तुम्हाला जे वाटायचं ते वाटून दे. त्यांची सद्सद विवेक बुद्धी जागी करणं हाच भाजपवाल्यांसाठी गुन्हा झाला.
तुमच्या मी सर तुमच्याकरता मलाकडे येणारे अभिप्राय मी आज सकाळी तुम्हाला एक पाठवलं हो, होतं. त्यांनी बरोबर. असं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाची सद्सद विवेक बुद्धी कुठे कुठे शाबूत असलेली आम्हाला दिसते ती दयानंद नेने यांच्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवलं होतं बरोबर, व्हिडिओ. हा. मग सद्सद विवेक बुद्धीची टोचणी लावणं तुमचं कर्तव्य आहे. नाही, आणि दुसरी गोष्ट, जे आहे ते आहे हे सत्य मांडणं नाही, हे लोकांपुढे. ते बॉम्बेचं मगाशी तुम्ही बोलत होता ठीक आहे. नाही तर आता हा काय झाला काय बदलावं लागेल. नाही, म्हणून आता हा झाला एक विषय. राज ठाकरेंनी भले 6 मारली असेल तरी यात थोडेसे राज ठाकरे पण किंवा विरोधी पक्ष पण दोषी कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. काय सांगता. मुंबई हे नाव 1996 साली झालं, जेव्हा युतीचं सरकार पहिल्यांदा जेव्हा आलं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री होते, बाळासाहेबांच्या प्रमुख आहेत. बाळासाहेबांच्याकडे रिमोट होता. आणि त्यावेळेला मला आठवते मुंबईमध्ये रेसकोर्सवरती भारतीय जनता पार्टीचं महाअधिवेशन होतं. हो. तर त्याच्या आजूबाजूलाच काही दिवस मुंबईच्या नावाची त्यांनी घोषणा केली, नाव बदलल्याची. आता मुंबई नाव बदलल्यानंतर ते सगळ्यांनीच ऍक्सेप्ट केलेलं होतं, कारण की मुळात नाव मुंबई होतच. पण मुंबई महाराष्ट्र या विषयावर बरोबर बलिदान झालेले. राज ठाकरे जी भूमिका आता घेत आहेत त्याबद्दल मी थोडं हे वक्तव्य की त्यांची भूमिका ही पूर्णपणे राजकीय भूमिका आहे, ते ठीक आहे. राजकारणाने प्रेरित भूमिका आहे. त्यांना ऍक्च्युली बॉम्बे नावाशी काही देणं घेणं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. काय कारण की मी तुम्हाला पुढे लिस्ट दाखवतोय, पण त्यात पहिलं नाव बॉम्बे स्कॉटिश स्कूल म्हणून जी शाळा आहे माहीमला, तर त्यामध्ये राज ठाकरेंचे पुत्र, उद्धव ठाकरेंचे पुत्र गेलेले होते, शिकलेले होते. त्या शाळेचं नाव तेव्हा पण बॉम्बे स्कॉटिश होतं. 1996च्या आधी माझे काका जे आहेत ते स्वतः बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकले होते. ते माझ्याहून 10-15 वर्ष मोठे आहेत. तर हे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीपासून जी त्यांच्या शाळा स्थापन झाल्यापासून तर तेच नाव आहे. तेच राज ठाकरे गेलं पाठवलं तेव्हा ते म्हणाले नाही की आधी मुंबईकरा मग मुलाला पाठवतो. तर तसं ते झालं नाहीये. त्यामुळे त्यांना ऍक्च्युली बॉम्बे नावाशी काही देणं घेणं नाही. राजकारणात जर का फायदा होणार असेल तर त्यावेळेला ते उचलतायत. आता मी तुम्हाला एक छोटं आणखीन एक माहिती देतो की बॉम्बे हे नाव जे आहे मुंबईमध्ये सगळे लोक म्हणतात, विरोधी पक्ष आता जे म्हणतात मुंबई करायला पाहिजे, मुंबई करायला पाहिजे. तर मी तुम्हाला काही संस्थांची नावं आधी वाचून दाखवतो, मग त्याचं विश्लेषण आपण पुढे करूया. ज्यांची नावं आहेत, आता बॉम्बे हायकोर्टाचं नाव बॉम्बे हायकोर्टच आहे अजून, ते मुंबई हायकोर्ट झालेलं नाही. मद्रास हायकोर्टाचं नाव अजूनही मद्रास हायकोर्ट आहे, ते चेन्नई हायकोर्ट झालेलं नाही. त्यानंतर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हे अनेक वर्षानुवर्ष बॉम्बे पोर्ट ट्रस्ट होतं. काही वर्षांपूर्वी त्याचं नाव मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटी असं त्यांनी केलं. पण अजूनही लोक बोलताना बीपीटीच म्हणतात. कुणी ते ठीक आहे, ते म्हणतात काय नाही, त्यामुळे काही दिवसात. नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी आर्काइव्ह म्हणजे जिथे आपले जतन केले पुरातन इतिहासाच्या वस्तू वगैरे, तर त्याचं नाव अजूनही बॉम्बे प्रेसिडेन्सी आर्काइव्हच आहे. स्टॉक एक्सचेंज जे आहे त्याचं नाव अजूनही बीएसईचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच आहे. बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक, तर त्या बँकेचं नाव पण अजूनही बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकच आहे. बुलियन म्हणजे ज्याला आपण म्हणतो सोनं चांदी किंवा अशा वस्तू ज्या असतात त्यांचं जे एक्सचेंज असतं, मार्केट असतं, तर त्यांचं नाव पण अजूनही बॉम्बे बुलियन असोसिएशनच आहे. कंपनीजची नावं जी आहेत, बॉम्बे डाईंगचे कंपनी आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री नाही घेतलं तुम्ही? येते पुढे येते, प्रत्येकाचा विभागणी केली आहे. अच्छा. तर कंपन्यांमध्ये गेलं तर बॉम्बे डाईंगचं नाव अजूनही बॉम्बे डाईंगच त्यांनी ठेवलेलं आहे. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन म्हणून जे फोरमायका नावाचं आपलं सनमायका वगैरे आपण जे म्हणतो, तर ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिचं नाव बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनच आहे. बॉम्बे रेयॉन म्हणून जी कंपनी आहे ह्याची काय म्हणतो त्याला टेक्स्टाईलची कंपनी, तिचं पण नाव अजूनही बॉम्बे रेयॉनच आहे. राज ठाकरेंना खरं म्हणजे ही यादी मी पाठवतो, म्हणजे या सगळ्यांना त्यांना पाठपुरावा करतात की या सगळ्यांचं नाव मुंबई करावं म्हणून. बॉम्बे जिमखान्याचं नाव अजूनही बॉम्बे जिमखानाच आहे, जे आपल्याला जाता येतात. इनफॅक्ट यांनी जे आंदोलनं करतात बाजूला आझाद मैदानावरती बाजूलाच आहे, तर त्याचं नाव बॉम्बे जिमखानाच आहे. बॉम्बे स्कॉटिश स्कूल पवई आणि माहीम मधली जी आहे, पवईची तर ब्रँच त्यांनी आणली उघडली आहे, तर त्यामुळे त्याचं पण नाव बॉम्बे स्कॉटिशच त्यांनी ठेवलेलं आहे. कॅथलिक सभा जी आहे ख्रिश्चनांची, त्याचं नाव बॉम्बे कॅथलिक सभाच आहे अजूनही. नंतर बॉम्बे मदर्स अँड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटी ही जी एनजीओ आहे, आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जी एनजीओ आहे, त्यांची पण नाव बॉम्बे पक्षी तज्ञ सलीम अलीमुळे ती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आपल्याला माहिती आहे. चेंबूरला जो गोल्फ
क्लब आहे त्याचं पण नाव बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबच आहे अजूनही. हो. नंतर हॉस्पिटलमध्ये बॉम्बे हॉस्पिटल जे फेमस आहे त्याचं नाव अद्यापही बॉम्बे हॉस्पिटलच आहे. व्हेटरनरी हॉस्पिटल जे आहे प्राण्यांसाठी परळला त्याचं नाव पण बॉम्बे व्हेटरनरी हॉस्पिटलच आहे. बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी म्हणून जी संस्था आहे तिचं पण नाव अजूनही. सर राज ठाकरेंकरता केवढं मोठं काम बाकी आहे. खूप काम बाकी आहे. पवईच्या बरोबर त्याने एक विषय घेतलाच आहे एकदा पवईचा. हो. ते 5-50 नावं येत आहेत. त्यानंतर मोठी. बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज म्हणून आहे हो. टीचर्सच्या ट्रेनिंगचं, त्याचं नाव अजूनही बॉम्बे ट्रेनिंग कॉलेज म्हणून आहे. जुने जे स्टुडिओज असतात म्हणजे आपल्याला जाताना जोगेश्वरीला वगैरे लागतात तिथे बॉम्बे टॉकीज म्हणून एक स्टुडिओ आहे त्याचं पण नाव बॉम्बे टॉकीजच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे इतकी वर्ष आपण रोज सकाळी म्हणजे मी हे सगळी मला माहित नव्हती, मी विसरलो, माझ्या लक्षात नव्हतं, कोणी सांगितलं नाही मला वगैरे. आपल्याकडे जो टाइम्स ऑफ इंडिया येतो त्याच्यामध्ये बॉम्बे टाइम्स म्हणून सप्लिमेंट येते, तिथं आपण रोजच बघतो. आणि बाहेर बघ टाइम्स ऑफ इंडिया कोट्यावधी लोक ओ राज ठाकरे बघा ती बॉम्बे टाइम्स, तिथे बाहेर टाइम्स ऑफ इंडिया बघ त्याच्या आतमध्ये. तर कोट्यावधी लोक रोज आपण तो पेपर घेतो आणि बॉम्बे टाइम्स बघतो. आणि बॉम्बे टाइम्सची तर मला वाटतं लाखांमध्ये त्याचं रीडरशिप आहे. तर हे नाव बॉम्बे टाइम्सचं पण कधी कोणी अजूनपर्यंत नाव नाही घेतलेलं. बॉम्बे टाइम्स नाव ठेवल्याने तुमच्या मुंबईच्या संस्कृतीवरती परिणाम जर का होत नसेल तर मग एखाद्या केंद्रमंत्र्यांनी ते असं बोलायलाच नको होतं. मी त्यांच्या बोलण्याचं समर्थन करतच नाही, हागलाच. पण त्यांनी जी लूज कॉमेंट केली तर ती राजकारणासाठी उचलून भारतीय जनता पार्टीवर अटॅक करण्याची काहीच गरज नाही असं मला वाटतं. एवढे बॉम्बे ऑलरेडी आहेत, हे एवढे बॉम्बे आहेत. आता हे का आहेत ते पण सांगतो. त्यांनी आणलंय आता बॉम्बे टाइम्स इकडे. येस, हे बघा बॉम्बे टाइम्स रोज बघतोय. गेली कित्येक वर्ष राज ठाकरेंनी या बॉम्बे टाइम्स वर पण मोर्चा नेला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बॉम्बे टाइम्स ताबडतोब नाव बदला, नाही तर आम्ही जाळून टाकू. सोपं आहे. नाही हे सोपं आहे सगळ्यात. नाही जाळून टाकून नको, ते आपल्यावर खटला करतील, ते नको. पण बॉम्बे टाइम्स तर बदला ना, करा ना मुंबई टाइम्स. हा सर पुढे. आता हे का लोकांनी केलं आहे किंवा लोकांनी का ठेवलंय आता त्याचं पण माहिती दिली पाहिजे आपण. नाही तर उगीच आग लावतोय असं लोक म्हणायला नको. काय असतं, ह्या ज्या संस्था असतात त्या संस्थांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं आयदर चॅरिटेबल ट्रस्ट चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये किंवा कंपनी म्हणून रजिस्टर केलेली असते. तर त्यांचा एक तर ऐतिहासिक वारसा असतो. म्हणजे जितेंद्र सिंग बोलले की IIT बॉम्बे काय किंवा IIT मद्रास काय यांचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक ऐतिहासिक वारसा आहे, त्याचा एक ब्रँड म्हणून झालेला आहे, लोकांना त्याच्याबद्दल एक आकर्षण आहे. तर ते ब्रँड तसाच राहावा, नव्याने पुन्हा सुरुवात करायला लागू नये म्हणून हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही नाव बदलत नाही असं लोक म्हणतात. दुसरी गोष्ट, कायदेशीर ज्या सगळ्या कारवाया पुन्हा पहिल्यापासून करायला लागतील. जर का चॅरिटी कमिशनरकडे जाऊन नाव बदलायसाठी अर्ज करा किंवा कंपनी याच्यामध्ये जाऊन बदलायसाठी अर्ज करा, बदलता येतं की नाही. चॅरिटी कमिशनरच्या याच्यात माझ्यामध्ये लक्षात आलं, आमच्या एका मित्राने असंच नाव बदलायचा प्रयत्न वेगळ्या संस्थेत केला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बॉम्बेचं मुंबई करताय, पण मुंबई या नावाची या संस्था ऑलरेडी चॅरिटी कमिशनर रजिस्टर आहे, तुम्हाला नाही मिळणार. बरोबर आहे. बॉम्बे स्कॉटिश स्कूल जे आहे ते मुंबई स्कॉटिश स्कूल करायला गेले आणि जर मुंबई स्कॉटिश स्कूल असेल तर त्यांना मिळत नाही. नाही, मी तुम्हाला सांगतो, माझं उदाहरण देतो. मी एक NGO 2005 पासून चालवायचो, अलर्ट सिटीजन्स फोरम ऑफ इंडिया. ती आम्ही चालवायचो आणि जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल म्हणतात की त्यांनी नोंदणीच केली नाही, मी पण नोंदणी केली नव्हती. कारण की आम्ही एक 4 माणसं 8 माणसं एकत्र येऊन ती संस्था चालवायचो आणि जे काय आम्ही कोणाकडनं पैसे घ्यायचो नाही. जे काय आम्ही तुमच्याकडे आलो डोनेशन मागितलं तर आम्ही सांगायचो की आम्ही ह्या 4 गोष्टी करू इच्छितो, त्यातली कुठची गोष्ट तुम्ही करणार तर त्याला डायरेक्ट पेमेंट करा, आम्हाला पैसे देऊ नका. तर अशा याने आम्ही ती NGO जवळजवळ 10-15 वर्ष चालवली होती. आणि नंतर मग मला सगळेजण म्हणायला लागले की नोंदणी तर केली पाहिजे, म्हणून आम्ही अर्ज केला. तर तेव्हा त्यांनी सांगितलं अलर्ट हे नाव तुम्ही वापरूच शकत नाही. मी त्यांना म्हटलं अलर्ट सिटीजन इंडिया नको, मग मुंबई म्हणून द्या किंवा ठाणे म्हणून द्या, काहीतरी द्या. ते म्हणत नाही, अलर्ट हे नावच नाही वापरता येणार. कारण की इतर 4-5 संस्था आहेत त्यांनी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे. आता ना 19 मिनिटं झाली. तुमचा मूळ विषय चालू आहे, पण मला एका विषयावर मध्ये 3 मिनिटाचा ब्रेक अशा करता हवाय की नोंदणी हा विषय निघाला आहे. तर आता मला सांगा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या संस्थेची नोंदणी का केलेली नाही? 3 मिनिटं. मी जे ऐकलेलं आहे ते मोहनराव भागवतांची जे क्लिप आहे ती माझ्याकडे आहे आणि ती
सोशल मीडियावरती खूप फिरली पण आहे. त्यांनी तेच सांगितलं की जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला 1925 साली, त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यावेळेला नोंदणी करण्याची, कारण की त्यांनी स्वतःला असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणवलं होतं. म्हणजे जसं मी म्हटलं आम्ही 8 माणसं एकत्र येऊन आम्ही एक काय समाज उपयोगी कार्य करतोय, तसं त्यांनी म्हटलं होतं. त्याची नोंदणी करायची गरज नसते त्या काळामध्ये, म्हणून त्यांनी नोंदणी केली नाही. स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा कायदे भारतीय सरकारचे आले, तर त्यामध्ये पण असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्सची नोंदणी करायची गरज नव्हती, म्हणून त्यांनी ते तसंच चालू ठेवलं आणि ते अजून तागायत तसंच चालू आहे. त्यावर त्यांनी हे पण क्लॅरिफिकेशन दिलंय की आम्ही दरवर्षी ऑडिट करतो. आमच्या संस्थेमध्ये आम्ही रेग्युलर निवडणुका घेतो आणि सरकार ज्या मिनिटाला मागेल आमच्याकडनं ऑडिटचे रिपोर्ट्स म्हणा किंवा निवडणुकांची माहिती म्हणा, तर दुसऱ्या सेकंदाला आम्ही ती त्यांना प्रोड्यूस करू शकतो. ठीक. हे वास्तव आहे त्याचं. ठीक आहे, तो विषय वेगळा. परत इकडे या तुम्ही. तर आता कसं आहे, ब्रँड आयडेंटिटी लोकांची, हा दुसरं एक कारण असू शकतं. एक तर ते बॉम्बे डाईंग राहिलं मग बॉम्बे, तर हे लोकांना ती ब्रँड आयडेंटिटी असते. लोकांना ते नाव इतकं माहिती झालं असतं, जसं बॉम्बे डाईंग तुम्ही आता बोललात, किंवा हे बॉम्बे टाइम्स आपण म्हणू. हो, हे सगळ्यात मोठं आहे. प्रचलित लोकांचं इतकं जोपर्यंत बॉम्बे टाइम्स बदलण्यात राज ठाकरे यशस्वी होत नाही, तोपर्यंत त्यांनी IIT वगैरे किंवा बॉम्बे स्कॉटिश स्कूल नाही बदलायला. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्यामुळे या अशा काही गोष्टी आहेत ज्याने लोक ती नावं बदलायला जनरली तयार होत नाहीत. माझ्या मते असं आहे की ह्या वर्षानुवर्ष चालू असलेलं, आता जर का 96 साल होतं ज्या वेळेला मुंबई नाव झालं, आणि आता आपण 2026 मध्ये 30 वर्ष झाली त्या गोष्टीला, तर एवढा काळ गेलेला असताना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. या संस्थांची नावं तीच आहेत. तर उगीचच्या उगीच राजकारणाच्यासाठी या गोष्टी कोणीच उकरू नयेत. ना बीजेपीच्या मिनिस्टर्सनी उकराव्यात, ना बीजेपीच्या नेत्यांनी उकराव्यात, तसंच ना राज ठाकरेंनी उकराव्यात किंवा इतर कुठच्या विरोधी पक्षांनी उकराव्यात. आणि लोकांना मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की काही बॉम्बे ही नावं राहिली किंवा ठेवली आणि नाही बदलली तरी मुंबई ही मुंबईच राहणार आहे. मुंबईचं स्वरूप बदलणार नाहीये. मुंबईमध्ये मुंबईची संस्कृती, मुंबईचा मराठी माणूस याच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये. आणि कोणीही, आणि जेव्हा बॉम्बे होती तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटली, आपण हौतात्म्य दिलं आणि महाराष्ट्राचं हे मिळवलं. आणि कोणीही कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला, अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, खोट्या बातम्या सांगितल्या, तरी लोकांनी निश्चिंत राहिलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कोणाचीही ताकद नाही, कोणामध्ये हिंमत नाही आणि कोणाचा अद्यापी विचार सुद्धा नाही की ते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडतील किंवा केंद्रशासित करतील. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ठाकरे बंधूच म्हणू किंवा बाळासाहेबांपासूनची परंपरा आहे की मुंबई तुटणार. सर, याच्यामधला सगळ्यात मोठा कट कारस्थानाचा भाग असा की मुंबई तुटणार याचा फायदा घेऊन मतं उचलता येतात हे माहिती असल्यामुळे वसंतदादा पाटलांना ज्यावेळी मुरली देवराचा पराभव करायचा होता त्यावेळी त्यांनी 8 दिवस असं सांगितलं की या मुरली देवराचा काही भरोसा नाही, उद्या तो मुंबई वेगळं काढण्याचं सुद्धा हे करू शकतो. तेवढ्यावर मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस हरली आणि ती हरावी अशी मुरली देवराला हरवण्याकरता मुंबईमधली काँग्रेस वसंतदादांनी हरवली. बरोबर, तो इतिहास आहे. त्यामुळे मुंबईचा हे केवळ शिवसेनावाले करतात असं नाही, वसंतदादांनी काँग्रेसमध्ये असताना देखील मुंबईचा विषय घेऊन मुरली देवराचं पानिपत केलं होतं. त्यामुळे हा विषय राजकारणाचा. मी अफवा, मला काही मनसेच्या माझे मित्र आहेत त्यांनी पण सांगितल्या होत्या, इतर काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी सांगितल्या होत्या की म्हणे सोली सोराबजीकडे आणि यांना इतर काही तज्ज्ञांना भारतीय जनता पार्टीने प्रपोजल दिलं होतं की मुंबई कशी वेगळी करता येईल. तर असं काही नाही. मी चेकबॅक केलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे, असं कुठचंही प्रपोजल नाही आणि हे शक्य सुद्धा नाहीये. सर, जर खरोखरच मुंबई वेगळी काढायची, राज्य केंद्रशासित करायची, यातलं एक प्रपोजल सिरियसली कुठे कागदावर जरी लिहिलं ना सरकारने, तरी गेल्या वेळेला 108 हुतात्मे झाले, यावेळेला 1800 हुतात्मे होतील. तो लिहिणारा पहिला हुतात्मा होईल, तो पहिला मर्डर होईल त्याचा, हे पण खरं आहे. त्यामुळे मित्रांनो, आज एक वेगळ्या अँगलने हा मुंबई आणि बॉम्बेचा विषय तुमच्या समोर सरांनी मांडला आणि मी त्यांचे आभार डबल करण्याकरता मानतो की आता मी खूपच, त्या शुगर माझी इतकी डाऊन आहे. किती कमी आहे तुम्हाला कल्पना नाही. मी आता बसलोय सर तुमच्या बाजूला, माझी आता 74 आहे शुगर. अरे बापरे. हो, मी आता उठलो काहीतरी गोड चॉकलेट लाडू नाही तर काहीतरी खाणार. मी निघालो तेव्हाच डाऊन व्हायला लागलीच होती, पण मी म्हटलं एकदा सरांचं आलेच सर तर करून घेऊ. धन्यवाद. फेसबुक आणि YouTube चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.